फाउंडेशनचे बोर्ड मेंबर तसेच आमचे फाउंडर मेंबर्स आणि हांगा फाउंडर मेंबर्स जमिल्ले आसा त्यांचे हांव स्वागत करता. तशेंच हांगासर प्रेस मिडिया आणि रिपोर्टर हांगा जमल्या त्यांचे हांव स्वागत करता. आणि आज हे प्रेस कॉन्फरन्सचे हे करपा खातीर हांव विकास भाईक हांव हे करता. A warm welcome to you all. Today's press conference is to highlight the mismanaged tourism department under the Ministry of Rohan Khaute and 13 years of misrule and dictatorship as MLA of Purulim constituency. Talking on tourism department, the Sheikh policy itself is a big failure, as Sheikh scheme says that Sheikhs will be allowed to the unemployed local youths of Goa. ही पॉलिसी कितें म्हणटा, जे गोंयचे लोकल यूथ्स आहात तांकांच हे शेक अलॉट जातले. बट अनफॉर्च्युनेटली आयज 80% शेक्स आर सबलेटेड और दे आर ऑपरेटेड बाय नॉन गोवन्स. रिसेंटली एक सिनियर सिटीजन बायलेन शी हॅज एक्सपोज्ड रोहन खंवटेज टुरिझम डिपार्टमेंट टूथ एंड नेल. पुलीस जे आसा त्या पुलिसांक ही सगळी खबर आसा वॉट एवर इलिगल एक्टिविटीज ज्यो बीच लायनीक चलतात त्यो ह्या पुलीस डिपार्टमेंटाक दे आर अवेअर ऑफ इट. इन लास्ट 20 to 25 years, 20 ते 25 वर्षा, Goa has witnessed great tourism ministers like late Dr. Wilfred D'Souza, ex-Chief Minister of Goa, Mr. Vicky Pacheco, Mr. Dilip Parulekar, and Mr. Babu Aznavkar. But unfortunately, last 3 years, tourism department under the leadership or under the Ministry of Rohan Khaute, it is in doldrum. Every sheikh, प्रत्येक शेकाच्या भायर 10 बीच बेड्स आर अलाउड. बट अनफॉर्च्युनेटली अंडर द मिसरूल ऑफ दिस मिनिस्टर एंड दिस गव्हर्नमेंट एव्हरी शेक च्या भायर मिनिमम 30 बीच बेड्स बसलेले असतात. आणि वी हॅव विटनेस्ड वन मर्डर इन मांद्रे. हो मर्डर कोणी केलो? एक बीच शेक जो आसा विच इज रन बाय ऑपरेटेड बाय नॉर्थ इंडियन, आणि जाका मारलो तो आमच्या मांद्रेचो लोकल गोंयकार भुरगो. ताका कित्याक मारलो? त्यांनी इतलोच प्रश्न केलो की एव्हरी शेका भायर 10 बेडा वयर बेड्स आर नॉट अलाउड. जाल्यार तुवें जी वॉकिंग पाथ आसा बिचाचेर ती तुवें कित्याक ऑब्स्ट्रक्ट केली? इतलेच प्रश्न केलो जाल्यार ताका जितो मारलो. दिस इज अनफॉर्च्युनेट थिंग ऑन टुरिझम डिपार्टमेंट अँड द होम मिनिस्ट्री ऑफ दिस गव्हर्नमेंट ऑफ गोवा. It is observed that unregulated water sports across beach line with no accountability. फाटीच तुम्ही पेपरांचेर किंवा सोशल मिडियाचेर पळयला की एक नॉर्थ इंडियन बायल ट्युरिस्ट तो जो कॅप्टन असता, ही आय थिंक फ्रॉम फ्रॉम नेपाळ, दोगांय त्या एक्सिडेंटान मेली. हू इज अकाउंटेबल फॉर दिस सच एक्सिडेंट्स? बिकॉज देर आर अनरेग्युलेटेड वॉटर स्पोर्ट्स विच बीन हेल्ड ऑन बीच लाइन. There is a huge corruption involved in the tourism department. कित्याक आदलो जो डायरेक्टर आशिल्लो, who is an IAS officer, तो इतलो करप्ट आशिल्लो की खंय हप्ते कलेक्ट करप आणि प्रत्येक रेस्टॉरंटान वचप, जाय तश्यो पार्ट्यो करप. आणि आज हांव रिक्वेस्ट करता, हो जो नवीन डायरेक्टर ऑफ टुरिझम आयला, ही शुड नॉट फॉलो द फूट स्टेप ऑफ हिज सक्सेसर अँड स्टॉप ऑल द इलिगॅलिटीज अँड रेग्युलेट the unregulated water sports which is happening on the beach belt. Recently, आम्ही फेसबुकाचेर आणि अदर सोशल मिडियाचेर पळयलां की भायले लोक येवन कशी गुंडागिरी करतात. काल सांगोर्डा एका लोकल मनशाक बेरहम मारलो त्या एका ट्युरिस्टान. ताचेर आमच्या टुरिझम मिनिस्टरान काल रिएक्शन दिलां खरें, बट अशे इन्सिडंट जावंक जायना म्हणून गोवा पुलीस कितें स्टेप्स घेतले हे आमकां एज अ सिटीजन्स वी वॉन्ट टू नो. टॉकिंग अबाउट पर्वरीम कॉन्स्टिट्युएन्सी, देर इज अ मिसरूल ऑफ दिस हाय प्रोफाइल MLA फॉर लास्ट 13 years. We as Parurkar, we are giving benefit of doubt for the first 5 years, but rest 8 years are bad and stressful for all Parurkars. Talking on sports complex, होली फॅमिलीच्या सायडीक एक व्हाईट एलिफंट तुमकां दिसता आसतलो, तुम्ही केन्ना गेले जाल्यार. थंय एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांदपाक काडलो 2013. म्हाका याद आसा 2012 रोहन खंवटे फर्स्ट टाइम आमदार जालो आणि तांणी आपलो व्हडल्या
स्टायलीन आपलो बर्थडे थंय केलो. बट अनफॉर्च्युनेटली आमच्या आमदाराचे दोळे जे आहात ते कमर्शियल, ताका खाली जमीन दिसली की ही फॉल्स इन लव अँड ही फील देर हॅज टू बी सम कमर्शियल एक्टिविटी. सो तांणी थंय एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करपाचो ठरयलो आणि त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचेर आज पर्यंत 40 कोटी रुपया ह्या गव्हर्मेंटान खर्च केल्या आणि तरी आसतना तो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अजून तयार जायना. पीपल आर वेटिंग दॅट दिस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विल बी इनॉग्रेटेड वन ऑफ द अदर डे. इट इज अनफॉर्च्युनेट टू से की आमची सिनियर सिटीजन्स पर्वरची भुरगीं सगळीं होली फॅमिलींतली भुरग्यां सगळीं त्या ग्राउंडाचेर खेळटालीं. म्हाका अजून याद आसा म्हजो आवय बापूय सुद्दां थंय सकाळीं मॉर्निंग वॉकाक वतालो. जाणटी बायलां कपल्स ते सांजची इवनिंग राउंड घेवपाक वतालीं. पण आज इफ यू सी गो अँड सी देर इट इज अ व्हाईट एलिफंट आस्किंग फॉर जस्टिस. टॉकिंग ऑन किटला वॉटर टँक, एक किटला सकयल गांव आसा SDMान, थंय एक वॉटर टँक बांदल्या आमच्या ह्या हाय प्रोफायल आमदारान. दिस इज दी वॉटर टँक. गेली 5 वर्सां पयलीं हेचें काम चालू केल्लें. 3 वर्सां पयलीं हो प्रोजेक्ट रेडी आसा आणि ह्या वॉटर टँकार जी कनेक्टिंग पायपलायन जी आसा दॅट पायपलायन वॉज ऑफ कास्ट आयर्न. ही कास्ट आयर्नाची पायपलायन गेली 3 वर्सां जस्ट इट वॉज लाईंग अनयुटिलायज. इवन त्याचे टेस्टिंग सुद्धा ह्या डिपार्टमेंटान आणि ह्या आमदारान कांयच एफर्ट्स घेतले ना. म्हणून रिझल्टिंग टू दॅट ही कास्ट आयर्नाची पाईप सगळी रस्ट झाली आणि सगळे पैसे गव्हर्नमेंटाचे वेस्ट झाले. आता ह्याच आमदारान आणि ह्याच गव्हर्नमेंटान ह्याच डिपार्टमेंटान ह्या टाकयेक परत नवी पायपलायन घेतल्या आणि अजून लोक वाट पळयतात की हो टँक केन्ना इनॉग्रेट जातलो. दुसरी गोष्ट, जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचें हांव उलयतां थंय भायर 2 व्हडले जनरेटर हाडून लायल्यात. गेली लास्ट 2 वर्सां पयलीं हांवें ते पळयल्ले. ते जनरेटर सुद्धा आता पिड्ड्यार झाले असतले. ह्या वेस्टेज जी आहा लिकेज आसा ह्या वेस्टेजीक कोण अकाउंटेबिलिटी? देर इज नो अकाउंटेबिलिटी एट ऑल. हालींच आमच्या हाय प्रोफायल आमदारान आणि सुकूरच्या पंचायत मेंबरांनी एक लिंक रोड म्हणून एक इनॉग्रेट केलो. दिस लिंक रोड कनेक्ट्स फ्रॉम होली फॅमिली टू इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. एक प्रश्न आसा ह्या आमदाराक, एक प्रश्न आसा ह्या गव्हर्नमेंटाक, मोर पर्टिक्युलरली डॉक्टर प्रमोद सावंताक. जर हो एलिव्हेटेड कॉरिडॉर ज्या दिसा ओपन जातलो त्या दिसा 70% ऑफ ट्रॅफिक विल बी बायपास्ड फ्रॉम वन एंड टू अदर एंड. आणि सारस्वत बँके कडल्यान जर इफ यू वॉन्ट टू ट्रॅव्हल टुवर्ड्स होली फॅमिली आय डोंट थिंक इट विल टेक मोर दॅन 2 to 3 minutes. जाल्यार हो रस्तो जो आसा लिंक रोड तो कित्याक? जेन्ना पर्वरी वेलफेअर फाउंडेशनाच्या मेंबरांक हें दिसलें आणि जेन्ना कळ्ळें आमी तेचेर एक इन्व्हेस्टिगेशन केलें. हो लिंक रोड ह्या आमदाराक कित्याक जाय? जाल्यार एक सरप्रायझिंग एक गोष्ट भायर सरली की देर इज वन प्रोजेक्ट 80,000 square meter behind next to Holy Family School or behind Holy Family Primary School more precisely. तेका हो प्रोजेक्ट प्रमोट करपा खातीर हो रस्तो तो करता. आता पर्वरी खातीर 2 कायदे, एक गव्हर्नमेंटाचो कायदो आणि रोहन खंवटे जे सांगता तो दुसरो कायदो. आणि हे सगळे ऑफिसर बी जे आहात ते फक्त ते मिनिस्टराचे ऐकतात. बाकी अकाउंटेबिलिटी हे इज झिरो इन पर्वरी. नवीन मॉडर्नाइज स्पोर्ट्स म्हणून आता नवीन आयला फुटसाल. I appreciate the initiative of this high profile MLA of futsal. No doubt. You can start n number of futsals in Pururi. But ह्या फुटसालान जर एक भुरग्याक धाडटलो जाल्यार every day per hour he has to pay 600 rupees. bare minimum. म्हाका दिसता रोहन खंवटे विचारलो की पर्वरी मतदारसंघान मिडल क्लास, अपर मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास आणि पुअर लोकूय रावता आणि तांकां भुरगीं आहात म्हणून. There is a very vast difference. 700 रुपया per hour per day. एक मिडल क्लास फॅमिली कॅन ही अफोर्ड. एका मिडल क्लास फॅमिलीन जर 2 भुरगीं आहात आणि दोगांयकय जर फुटबॉल खेळपाची इच्छा झाली जाल्यार तेका 36,000 रुपये म्हयन्याक ही हॅज टू स्पेंड ऑन दीट फुटसाल. आणि अकॉर्डिंग टू मी एक मिडल क्लास फॅमिली कॅनॉट अर्न ऑर दे डोंट अर्न मोर दॅन 60,000 रुपीज अ मंथ. जाल्यार ह्या मिडल क्लास लोकांनी, ह्या पर्वरकरांनी हे 38,000 रुपीज मोडून प्रपंच आपलो कसो चलोवप हो म्हाका दिसता आमचो आमदार विसरला.
होली फॅमिली जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असा तो अजून काय इनॉग्रेट जावंक ना. आमकां वी वर लकी टू हॅव 2 ग्राउंड्स. एक होली फॅमिली सायडीचो एक ग्राउंड जो ओपन आशिल्लो 12 वर्सां पयलीं, आणि हाऊसिंग बोर्डाच्या सायडीचो एक ग्राउंड तोय ओपन आशिल्लो 10 वर्सां पयलीं. तातूंत परवरची भुरग्यां, परवरचे लोक वचून थंय खेळटाले. आय रिमेंबर आय वॉज अ स्टुडंट ऑफ विद्या प्रबोधिनी. आमी थंय क्रिकेट खेळटाले मारुती देवळा सायडीक. पण आज जर तुमी थंय वचशात जाल्यार इट हॅज बिकम अ कॉन्क्रीट जंगल. नाव माय प्रिन्सिपल क्वेश्चन टू दीस MLA, ज्या दिसा हो होली फॅमिली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तूं इनॉग्रेट करतलो तेन्ना परवरच्या भुरग्यांक, परवरकारांक हो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स फ्री आसतलो काय तुज्या तकलेन तूं कमर्शियल जे करता तांकां प्रत्येक भुरग्याक चार्जीस फारीक करचे पडटले? आमी सगळे गोंयासून पुण्या भायर रोड गेले आसतले, खुबशे लोक पत्रकार भाऊ तुम्ही गेले आसतले. प्रत्येक हजारांनी कोटी किंवा शेकडांनी कोटी रुपये मोडून हायवे तयार करतात आणि थंय वी हॅव टू पे टोल. आता एव्हरी टोल भायले लोक फारीक करतात, बट 10 किलोमीटरच्या रेडियसान जे लोकल लोक रावतात तांकां हो टोल फ्री असता. सो माय क्वेश्चन टू ऑनरेबल चीफ मिनिस्टर आणि प्रमोद खंवटे की हो जो होली फॅमिलीचे जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसा तातूंत परवरकारांक, परवरच्या भुरग्यांक तूं फ्री एंट्री दितलो काय तूं तांचे कडल्यान पयशे घेतलो? दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड सिरियस इश्यू ऑफ परवरी. 2012च्या पयलीं ही कॉन्स्टिट्युएन्सी परवरी नाशिल्ली. 2012 पयलीं दीस कॉन्स्टिट्युएन्सी वॉज हल्दोना कॉन्स्टिट्युएन्सी. आणि वी हॅव सीन ग्रेट लिडर्स, ग्रेट MLAs लायक दयानंद भाई नार्वेकर, मिस्टर रत्नाकर चोपडेकर, मिसेस फातिमा डिसा आणि मिस्टर उल्हासभाई अस्नोडकर. हे चारही बऱ्या दर्जाचे आमदार, आणि त्यांनी ह्या चारही आमदारांनी केन्नाच पंचायतीच्या फंक्शनिंगान केन्नाच इंटरफियर केले ना इतली वर्सां. पण आयज 2017 पासून आमकां पळोवपाक मेळटा इलेक्शनां पंचायतीची आयली की घरा बाउन्सर पावतात, घरा गुंड पावतात. कित्याक? आमदाराच्या पॅनला अगेन्स्ट कोणीच उबो रावप ना. हे 4 नांवां जी हांवें घेतली ग्रेट MLAs, त्यांनी केन्नाच पंचायतीच्या डे टू डे रुटीन फंक्शनिंगांनी केन्ना इंटरफियर केलो ना तेंच्यांनी. बट आयज सुकूर पंचायत म्हणटात ती आधीन जाल्या आमदाराच्या. RTI जे आसा, रायट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, रायट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट वॉज इंट्रोड्युस्ड अँड पास्ड बाय देन गव्हर्नमेंट, काँग्रेस गव्हर्नमेंट, आणि हू वॉज इन्स्ट्रुमेंटल टू गेट दिस RTI वॉज श्री राहुल गांधी. हे RTI डॉक्युमेंट्स कित्याक हाडले? हे RTI ऍक्ट हाडलो कित्याक ब्युरोक्रेसी, गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक ह्याच्या भितर ट्रान्सपरन्सी आसची म्हणून RTI ऍक्ट हाडलो. म्हाका खूब वायट दिसता सांगपाक, सतीश गांव जो आसा सेक्रेटरी सुकूर पंचायतीचो, ताका इतलो मद मारला की तो समज ताका खबर ना की तो पंचायत डायरेक्टरच्या अंडर आहा म्हणून. तो समजता आपण ह्या आमदाराचोच सेवक म्हणून. कित्याक म्हणटा हांव, आमी जर केन्ना RTI डॉक्युमेंट जर मागले ह्या सतीश गांवसा कडेन जाल्यार तो 30 दिसां भितर आमकां दिना, केन्नाच दिना. देर आर सो मेनी केसीस आय कॅन शो यू. वी हॅव टू गो टायम अँड अगेन, वी हॅव टू गो फॉर एन अपील विथ BDO. आता प्रश्न असा, BDO कडे गेलो अपिलान की पंचायतीचो थंय एडवोकेट येता. आता हे एडवोकेटांक पयशे कोण फारीक करता? हो सतीश गांव आपल्या बोल्सांतले पयशे फारीक करता काय सुकूर पंचायत ट्रेजरीतले पयशे कोण त्या एडवोकेटांक दिता? हेचेर आमची RTI टीम जी आहा इज वर्किंग डे अँड नाईट. वी विल गेट बॅक टू यू, अदरवायज वी विल बी फोर्स्ड टू गो टू हायकोर्ट. 2002ची तुमकां एक गजाल सांगता. म्हजी फॅमिली म्हणजे म्हजो बापूय आवय ही प्रभुदेसाय फॅमिली, वी शिफ्टेड फ्रॉम धारगळ टू पर्वरी 2002. आणि जेन्ना आमी शिफ्ट जाले पर्वरच्यान, धारगळच्यान पर्वरी, उल्हासभाई अस्नोडकर आणि म्हजो बापूय वर व्हेरी क्लोज. सो माय फादर वेंट टू हिज हाऊस आणि तांकां सांगलें, उल्हासबाब आपण धारगळच्यान पर्वरी शिफ्ट जाता, तुझे ब्लेसिंग्स आणि तुझी हेल्प आमकां आसची बिकॉज वी आर फ्रॉम पेडणे. सो उल्हासबाईन कितें सांगलें अस्नोडकरान की बाबा तूं, आमी आसात तुज्या बरोबर, पण तूं मातसो वच आणि वेताळ्या देवळान एक नाल्ल दवर, वेताळ्याच्या देवळान नाल्ल दवर, आणि वडा कडेन जे खापरेश्वर देवस्थान आहा ताका मात्र नाल्ल दवरपाक विसरू नका, कित्याक तो आमचो राखणदार. लेजिटिमेटली माय फादर वी वेंट आणि खापरेश्वरा कडेन आमी नाल्ल दवरलो. पण आज अशी परिस्थिती आयल्या, ह्या देव खापरेश्वराकच आपले घर सांबाळपाक सध्या कोण ना, वालीच ना कोण.
आणि हो आमदार आणि प्रमोद सावंत आज देवा वयर झाल्या. दे थिंक दे आर बिगर अँड बेटर दॅन खापरेश्वर देवस्थान देव. ताका कारण आसा, आयचे जे बीजेपी सरकार आहा गोंयचे इज रन बाय कझिनो लॉबी. देर इज नो एडमिनिस्ट्रेशन. दिस एडमिनिस्ट्रेशन इज लेड बाय कझिनो लॉबी. म्हणून हे आज देऊळ जाता. कित्याक देऊळ जाता हे? या खापरेश्वराच्या देवळाच्या जस्ट ऑपोजिट एक 5 स्टार हॉटेल येता आणि ते कझिनो येता. दॅट लँड बिलोंग्स टू कझिनो इंडस्ट्री. आणि या आमदारान आणि ह्या चीफ मिनिस्टरान ह्या कझिनो लॉबीच्या प्रेशरान येऊन हे देऊळ आज ह्या थोड्या दिसांनी मोडपाचे आहात. अजूनही चान्स आहा. डॉक्टर प्रमोद सावंत, यू कॅन सेव्ह दीज वडाचे झाड, अ बॅनियन ट्री विच इज मोर दॅन 110 years old. Irrespective of caste, creed, community and religion, water is an important product. और एक उदक म्हणतात ते सामके इम्पॉर्टंट गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनात. अनफॉर्च्युनेटली गेली 15 दीस पर्वरी उदक ना. म्हाका शॉक दिसता. जर ही टाकी जर 2-3 महिन्या पयलीं इनॉग्रेट जर केल्ली जाल्यार हे वॉटर क्रायसिस वूड हॅव नॉट बीन देअर इन पर्वरी. एक आर्टिकल आयलो काल तरुण भारताचे, कालच्या हेचेर चड सगळें वाचून दाखयना. मंत्र्यानो प्रायचित्त घ्या. दिस इज अ टॅगलायन हेडलायन. हे तरुण भारताचे. मंत्र्यानो प्रायचित्त घ्या. पर्वरच्या या बेजबाबदार कृत्याला आम्ही या भागातील नागरिक, आमचा आमदार उर्फ मंत्री, नावही घेना तो, कित्याक इतलो भंय आहा ह्या पर्वरीन. उर्फ मंत्री आणि जलसंयोग मंत्री यांना सर्वार्थी जबाबदार धरणार. हे कालचे पर्वरच्या एका नागरिकाचे आर्टिकल. दुर्दैवाची आणि एक गोष्ट तुमकां सांगू सोदता. काल जेन्ना असेंब्ली जाली तेन्ना चीफ मिनिस्टरान ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सांगले की आपणाक सांगपाक उमेद दिता की 2च दीस उदक नाशिल्लें आनी तुमकां कांय भिवपाची गरज ना. त्याच्या सायडीकच्या रोवन आमचो आमदार बसला आणि तो हसता थंय. अरे तुका पर्वरच्या लोकांची कांयच पडलेलें ना. तू पिशाने काडटा पर्वरच्या लोकांक. तुवें उठून सांगूंक जाय आशिल्लें ऑनरेबल चीफ मिनिस्टर आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन गेली 17-18 दीस उदक ना. हें सांगपाक तूं कमी पडलो. कित्याक कमी पडलो? तुका तुजी चेअर आणि तुका तुजी मिनिस्ट्री जाय म्हणून तू कमी पडलो. हांव पर्वरकारांक याद दिवंक सोदतां की जेन्ना हो ऑपोजिशन आशिल्लो तेन्ना एमटी बालद्यो कळशे घेवन हो पीडब्ल्यूडी ऑफिसा भायर बसतालो आणि ह्या चीफ मिनिस्टराक पप्पू म्हणटालो. हे पर्वरकार विसरूंक ना, आमी विसरूंक ना आणि रोहन खंवटे तूंय विसरूं नाका. लास्ट असेंब्ली सेशनात 20 पॉइंट प्रोग्रामाचेर एक संकट आयलें. तेन्ना आमी विजयभाई सरदेसाय कडेन धांवून गेले. तो फातोर्डेचो आमदार, ऑनरेबल MLA फ्रॉम फातोर्डा, तो आमच्या रेस्क्यूवाक आयलो आणि जेन्ना स्पेशल ऑर्डिनन्स घातले असेंब्लीन तेन्ना आमचो आमदार उठून भायर गेलो. चीफ मिनिस्टरान एश्युरन्स दिलें की वी विल नॉट टच दीस हाऊसेस म्हणून. आणि आज पर्यंत सुद्धा त्या ऑर्डिनन्साचेर देर इज नो लॉजिकल कन्क्लुजन. आवर MLA is sleeping, Dr. Pramod Sawant is also sleeping. There is no administration. Talking on traffic congestion in Porvorim. सगळे रस्ते खणल्यात. आय एम नॉट अगेन्स्ट डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट जावकच जाय, अंडरग्राउंड केबलिंग ही जावकच जाय. बट जेन्ना तुम्ही रस्ते खणटात तेन्ना एक ऑल्टरनेट अरेंजमेंट आसपाक जाय किंवा थंय कितरी एक डिसिप्लिन आसपाक जाय. ते पुलीस दवरपाक जाय. इतलें आसतना फाल्यां नोमो झोन हे आमदार करता, कार्निवल करता. I am telling you, I am not against development. I am not against Namo Zone, neither I am against the carnival. But I want to ask a question to this North Goa collector. तुम्ही ही परमिशन ज्यांना दिल्या असत काय ती खबर ना. परत सांगता, पर्वरीन 2 कायदे. एक कायदो गव्हर्नमेंटाचो, दुसरो कायदो आमच्या आमदाराचो. जर ह्या कलेक्टरान परमिशन दिल्या ह्या दोनूय प्रोग्रामाक जाल्यार तुवें ऑल्टरनेट रूट कितें आमकां दिला लोकांक काय त्याच गर्देंतल्यान आमी वचपाचे फाल्यां. दिस इज अ व्हेरी $1 million क्वेश्चन. बिकॉज तोड्डाचे लोक, दोनवाडाचे लोक, पोंबुर्पाचे लोक जेन्ना वयल्यान सकयल वतात डावन द विलेज ते कशे वतले? ह्या कलेक्टरान हेचेर कितें विचार विनिमय केला की करूंक ना हेचेर आमी प्रश्न करता आमदाराक आनी कलेक्टराक. पर्वरीम वेलफेअर फाउंडेशन इज हॅपी टू announce his 2 years of completion, successful 2 years of completion. आमकां 2.5 वर्सां जाली एक्चुअली. बट आमी 2 वर्सां पर्वरीन सक्रिय काम करीत आहात. सोशल वर्क करतात.
मेडिकल कॅम्प्स केल्या आणि खूप प्रोग्राम केल्या. आम्ही लोकांकडे संपर्कान आसात. एक ह्या 2 वर्सांत आमकां अशें दिसून आयलें की लोकांच्या मनान एक फियरफूल एटमॉस्फियर आसा. देर इज अ फियर इन द माइंड ऑफ पर्वरकार ऑफ दीस आमदार. कित्याक म्हाका खबर ना. म्हणून लोक घरांतले भायर सरनात अशें आमकां दिसून आयलें. म्हणून आमी कोर कमिटी आणि फाउंडर मेंबर्स ऑफ पर्वरी वेलफेअर फाउंडेशन हॅज डिसायडेड टू स्टार्ट वन जनजागृती यात्रा. पर्वरी जनजागृती यात्रा इज अ टॅगलायन which will start from 2nd March 2025. फुडल्या महिन्याच्या 2 तारखेचेर ही पर्वरी जनजागृती यात्रा चालू जातली. आणि ह्या जनजागृती यात्रेचे धोरण कितें, हेतू कितें की आम्ही पर्सनली हांव विकास प्रभुदेसाय अलॉंग विथ द कोर टीम अँड ऑल अदर मेंबर्स हांव प्रत्येकाच्या घरा वतलो. त्यांची डिफिकल्टी आम्ही नोट डावन करतले. तांकां पर्वरीत कितें जाय आनी कितें नाका हें तांकां हांव विचारतलो. कित्याक म्हाजो अकॉर्डिंग टू मी एक कॉन्स्टिट्युएन्सी जी आसता इज लायक अ हाऊस. आणि त्या कॉन्स्टिट्युएन्सीचे जे रेसिडेंट लोक असतात दे आर द ओनर्स ऑफ दिस हाऊस. आणि MLA इज ऑलवेज कन्सिडर्ड टू बी अ आर्किटेक्ट. तुम्ही केन्ना पळयला जेन्ना तुम्ही घर बांदतात आर्किटेक्टाक जाय तशें बांदना. आर्किटेक्ट तुमकां जाय तशें घर बांदता. पण आज पर्वरीन कितें जालां जे आमदाराक जाय तेंच जाता, अदरवायज काय जायना. सो ही भावना चेंज करपा खातीर आमी एक संकल्प घेतला की वी विल डू पर्वरी जनजागृती यात्रा फ्रॉम 2nd मार्च. ह्या 12 वर्साच्या भ्रष्ट गव्हर्नमेंट हे प्रमोद सावंताचे 12 वर्साचे भ्रष्ट गव्हर्नमेंट बीजेपीचे हे जर घालयतलो जाल्यार ही अश्योच यात्रा 40 कॉन्स्टिट्युएन्सीनी जे लोक एस्पिरंट्स आहात हू वॉन्ट एस्पायरिंग टू बी द कॅन्डिडेट इन 2027. I hope this yatra will ignite all the aspirants who are interested in contesting general election 2027. सगळ्यांक अपील करता की तुम्ही प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन आपापल्या रिस्पेक्टिव्हली अशो यात्रा काढा, लोकांक जनजागृती यात्रा काढा, जनसंपर्क यात्रा काढा आणि लोकांच्या संपर्कात राहून ही बीजेपीचे भ्रष्ट सरकार 2027 आम्ही घरा धाडटले हो आम्ही संकल्प करूया. माय सजेशन टू this government as far as Porvorim is concerned, I will not give any suggestion to our MLA कित्याक ही ताका बारीक गोष्ट, he is high flying सध्या. Porvorim is connected, जो Porvorim plateau आसा is connected with 5 major villages. आणि ह्या विलेजाचे जे पॉप्युलेशन आसा इट इज मोर देन 50,000 to 60,000. ज्या दिसा हो एलिव्हेटेड कॉरिडॉर चालू जातलो तेन्ना 70% ऑफ ट्रॅफिक विल बी बायपास्ड फ्रॉम दॅट फ्लायओव्हर. आणि सकयल्यान जी बस सर्व्हिस आसतली किंवा बारीक लोकल ट्रॅफिक आसतले तातूंत खुबशे लोक बशीन फिरपी लोक आहा. 60,000 लोकांतले 10 to 10% तरी लोक बशीन फिरपी आहात. सो आय रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ मिनिस्टर टू हॅव 2 स्टॉप्स, वन एट गवरी पेट्रोल पंप अँड वन एट पर्वरीम बाजार. ते मॅन्डेटरीली जी डायरेक्ट बस वतात पणजी टू म्हापसा आणि म्हापसा टू पणजी ते 2 स्टॉप तुम्ही आमकां दिवचे. कित्याक इट्स अ क्वेश्चन ऑफ ऑलमोस्ट 50,000 पीपल. आणि एक संकल्पना घेऊन पर्वरी वेलफेअर फाउंडेशन आयल्या की प्लास्टिक फ्री पर्वरी. पर्वरी प्लास्टिक म्हणटा ते कोणी वापरचे नाही म्हणून ह्या संकल्पनेक जर मार्गी लायतलो जाल्यार पर्वरी वेलफेअर फाउंडेशनान अशें डिसायड केला की 20,000 क्लॉथ बॅग्स वी विल डिस्ट्रीब्यूट वेन वी आर गोइंग टू दॅट जनसंपर्क यात्रा. प्रत्येक घरान आमी 2 ते 3 पिशव्यो वाटतले. हांव रिक्वेस्ट करता आमच्या सगळ्या मेंबरांक की तेंच्यांनी आमी एक ब्रोशरय छापला 2 वर्सां ह्या पर्वरी वेलफेअर फाउंडेशनान कितें कामां केल्यात आणि फुडें आमी कितें कामां करतले ते एक ब्रोशर आणि क्लॉथ बॅग वी विल बी डिस्ट्रीब्युटिंग इन ऑल द हाऊसेस सो दॅट पर्वरी बिकम्स अ प्लास्टिक फ्री कॉन्स्टिट्युएन्सी, प्लास्टिक फ्री पर्वरी. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ द मेंबर्स टू अनवेल दिस प्लास्टिक बॅग्स अँड ब्रोशर. अशी उभं राहा.
With this, I'll conclude. तुमकां जर कोणाक प्रश्न विचारपाचे आसात जाल्यार तुमी विचारू शकता. विकास बाब, तुम्ही आता जायते इश्यूज पर्वरींतले हायलायट केले. कांय गोष्टी हायलायट केल्या जे सारके चलना, जे इलिगली कितें केलां आमदारान, अशें एलिगेशन्सूय केले. इलिगल म्हणून ना हांवें कांय. म्हणजे काय एलिगेशन्स केले आमदारान. हय. सो खंय तरी फंड्स सारके यूज करूंक ना, हय. अप्रोप्रिएट केला आनी मिसएप्रोप्रिएट म्हणून ना. हांवें म्हणलें जो कॉम्प्लेक्स आसा तेजेर 40 कोटी मोडले आनी 10-12 वर्सां जालीं ते अजून कंप्लीट जायना, अजूनय तेजेर पयशे मोडीत आहात. सो 40 कोटीची ती बिल्डींग दिसना. दिस इज माय हय. सो हे आतां इतले सगळे आसात ओवरऑल. सो तुमी खंयच्या तरी गव्हर्मेंट ऑफिसीस किंवा गव्हर्मेंट ऑथॉरिटीक कितें लेटर बीन केला? ना, आमी करूंक ना कोण लेटर. सो कितें आसा तशें विचार आसा कितें करपाचें बीन? लेटर करतले आमी, बट करून कितें फायदो आहा अशें म्हाका दिसना. कितें हें गव्हर्मेंट हें न्हिदलां. देर इज नो एडमिनिस्ट्रेशन एज फार एज दीस बीजेपी गव्हर्मेंट इज कन्सर्न. कितलेय बोबो मारले तरी कांय फायदो ना ताचो. गव्हर्मेंट न्हिदला, पूण गव्हर्मेंट खंयचे तरी ऑफिसर्स तेका अकाउंटेबल आसता न्हू. खंय कितें तरी प्रोजेक्ट जावं कितें आसता डेव्हलपमेंट न्ही, तेका. आमी एक लेटर बरयतले आतां, पण 12 वर्सां जालीं तें प्रोजेक्ट कंप्लीटच जायना. पयलीं तो प्रोजेक्ट कॉस्ट वॉज 15 crore रुपीज. आतां तो 40 पावला. कोणाक विचारपाचें आमी? तें तुमी सांगा, तेका वचून विचारता हांव. कोणाचो प्रोजेक्ट आसा तेंका नाही. GSIDC. मागीर तेंका तुमी अप्रोच जाले का? ना, अजून जावंक ना एप्रोच तेका. असा विचार कितें घालपाचो? वील रायट अ लेटर. बरें. A vote of thanks. Good evening, friends. On behalf of Porvorim Welfare Foundation, I would like to thank the media in a very special way for coming here this evening to support and to address all that the President has spoken, and hoping that this goes to the ears of the concerned officials and something good may happen. And I also want to say that we, Porvorkar and the Porvorim Welfare Foundation, is keeping a watchful eye on what is happening. And we will bring all these things to the fore. Thank you.